वेलकम लाईन बाय पोस्टल ज्ञान क्लासेस. श्रोत्यांनो, आजची ही सखोल चर्चा खूपच रंजक होणार आहे. म्हणजे जर मी असं म्हटलं की पोस्ट ऑफिसचे नियम हे फक्त आकडेवारी नसून माणसाला वेळेची किंमत शिकवणारे सायकोलॉजिकल ट्रॅप्स आहेत, बरोबर ना? अगदी बरोबर. आज आपण पोस्टल ज्ञानच्या लेक्चर क्रमांक 4च्या नोट्स उलगडणार आहोत. ज्या परीक्षार्थींना LDC म्हणजेच लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन द्यायची आहे, त्यांच्यासाठी या नोट्स खूपच उपयुक्त आहेत. हो, आणि केवळ LDCच नाही, तर पोस्ट ऑफिसच्या इतर विभागीय पदोन्नती परीक्षांच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञानच्या या नोट्स म्हणजे एक मास्टर की आहे. कारण परीक्षेमध्ये नुसते व्याजदर विचारले जात नाहीत. एक्झॅक्टली. त्या योजनांचे जे प्रीमॅच्युअर क्लोजर म्हणजे मुदतीपूर्व खाते बंद करण्याचे दंड आहेत, त्यातले बारकावे जास्त विचारतात. हो ना. जेव्हा आपण एखाद्या योजनेमागचा शासनाचा मूळ उद्देश समजून घेतो, तेव्हा ते आकडे लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. म्हणूनच आज आपण या सगळ्या आकड्यांचं खऱ्या अर्थाने पोस्टमॉर्टम करणार आहोत. सुरुवातीला एका अशा गरजेबद्दल बोलूया जी प्रत्येकाला असते, खात्रीशीर परतावा. म्हणजे फिक्स रिटर्न्स देणाऱ्या योजना, बरोबर? हो, टाइम डिपॉझिट किंवा TD आणि मंथली इन्कम स्कीम म्हणजेच MIS या दोन योजना खऱ्या अर्थाने पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीचा पाया आहेत. अगदी खरंय. TD बद्दल सांगायचं झालं तर यात 4 प्रकार आहेत: 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे. व्याजदरांचा विचार केल्यास 1 वर्षाच्या TDसाठी 6.9% व्याज मिळतं. बरं, आणि पुढच्या मुदतींसाठी? 2 वर्षांसाठी 7.0%, 3 वर्षांसाठी 7.1% आणि 5 वर्षांच्या TDसाठी सर्वाधिक म्हणजे 7.5% व्याजदर सध्या लागू आहे. यात किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. अच्छा, म्हणजे 1000 रुपयांपासून सुरुवात. पण टॅक्स बेनिफिटचं काय? तोच तर महत्वाचा मुद्दा आहे. फक्त 5 वर्षांच्या TDमध्ये गुंतवणूक केल्यासच इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो. म्हणजे शासनाला आपला निधी दीर्घकाळासाठी हवा असतो, म्हणूनच सर्वात जास्त फायदे 5 वर्षांच्या मुदतीवर आहेत. हो, अगदी तसंच. समजा एखाद्या खातेदाराची TDची मुदत संपली आणि ती पुढे तशीच चालू ठेवायची असेल, तर मुदतवाढ म्हणजे एक्सटेन्शन चे नियम कसे काम करतात? मुदतवाढीसाठी त्यांनी विशिष्ट कालमर्यादा आखून दिली आहे. 1 वर्षाची TD असेल तर ती मुदत संपल्यापासून 6 महिन्यांच्या आत वाढवावी लागते. आणि जर 2 वर्षांची असेल तर? 2 वर्षांची TD असेल तर 12 महिन्यांच्या आत, आणि 3 किंवा 5 वर्षांची TD असेल तर मुदत संपल्यापासून 18 महिन्यांच्या आत ती वाढवता येते. म्हणजे मुदतीनुसार वेळ दिलाय. हो, पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की हा वाढीव कालावधी जास्तीत जास्त 2 वेळाच घेता येतो. हे नियम म्हणजे एखाद्या कडक फायनान्शियल डाएट प्लॅन सारखे आहेत. गुंतवणूकदाराला वाटतं की कधी पैसे काढता येतील, पण वेळेपूर्वीच पैसे काढायचे असतील तर तिथे खऱ्या अर्थाने पेनल्टी लागते. तेच, हे नियम मोडले तर फायदा नक्कीच कमी होतो. हो ना. यासाठी प्रीमेच्युअर क्लोजरचे अत्यंत कडक नियम आहेत. कोणतीही TD उघडल्यापासून 6 महिन्यांच्या आत अजिबात बंद करता येत नाही. बाप रे, म्हणजे 6 महिने पैसे पूर्णपणे लॉक? हो, आणि जर 1, 2 किंवा 3 वर्षांची TD 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद केली तर खातेदाराला TDच्या मूळ व्याजदरापेक्षा 2% कमी व्याज मिळतं. म्हणजे जर मूळ दर 7.1% असेल तर तो थेट 5.1% वर येणार. एक्झॅक्टली. आणि 5 वर्षांच्या TDचा नियम तर आणखीनच कडक आहे. तो काय आहे? 5 वर्षांची TD 4 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय बंदच करता येत नाही. आणि समजा 4 वर्षानंतर ती बंद केलीच तर त्यांना 7.5% व्याज मिळत नाही, तर केवळ पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्याचा जो 4% व्याजदर आहे तोच लागू होतो. अरे बापरे, म्हणजे पूर्ण 3.5% नुकसान. हा नियम तर नक्कीच शिस्त लावण्यासाठी बनवलाय. हो, अर्थशास्त्रामध्ये याला लिक्विडिटी प्रीमियम म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती पैसे दीर्घकाळासाठी लॉक करण्याची हमी देते तेव्हाच जास्त व्याज दिलं जातं. करार मोडला तर प्रीमियम जातो. एकदम बरोबर. आता आपण MIS म्हणजेच मासिक उत्पन्न योजनेकडे वळूया. ज्यांना दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवं असतं त्यांच्यासाठी ही उत्तम योजना आहे. हो, MIS योजनेचा सध्याचा व्याजदर 7.4% दरमहा आहे. यातही किमान 1000 रुपयांनी खातं उघडता येतं. आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा किती आहे एका व्यक्तीसाठी? एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवता येतात. इथे मी चर्चेत एक रंजक क्विज घेतो. श्रोत्यांनो, लक्ष देऊन ऐका बरं का.
MIS योजनेत जॉईंट अकाउंटसाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा किती आहे? हां, याचं अचूक उत्तर मी सांगेन ते आहे 15 लाख रुपये. जर 2 किंवा 3 व्यक्तींनी मिळून जॉईंट खातं उघडलं तर 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. पण यात प्रत्येकाचा वाटा कसा ठरतो? हा खूप महत्वाचा बारकावा आहे. जॉईंट खात्यात प्रत्येक खातेदाराचा समान वाटा मानला जातो. पण एका व्यक्तीचा MIS मधील एकूण वाटा सर्व खाती मिळून 9 लाखांपेक्षा जास्त होता कामा नये. अच्छा, म्हणजे ती 9 लाखांची वैयक्तिक मर्यादा क्रॉस नाही करता येणार. आणि MIS खात्यातून मुदतीपूर्वीच पैसे काढायचे असतील तर तिथेही तोच डाएट प्लॅनचा नियम लागू होतो का? हो ना, तिथेही कडक नियम आहेत. जर खातं 1 ते 3 वर्षांच्या आत बंद केलं तर मूळ रकमेतून थेट 2% कपात केली जाते. आणि 3 वर्षानंतर बंद केलं तर? 3 ते 5 वर्षांच्या आत बंद केलं तर मूळ रकमेतून 1% कपात होते. म्हणजे सुरुवातीला जास्त कपात आणि मुदत जवळ येईल तशी कपात कमी. कारण सुरुवातीलाच पैसे काढणं हे यंत्रणेसाठी जास्त नुकसानीचं असतं ना. अगदी बरोबर. आता आपण अशा एका टप्प्याकडे जाऊया जिथे गुंतवणुकीचं गणित पूर्णपणे बदलतं. म्हणजे मासिक उत्पन्नाकडून आता आपण रिटायरमेंट आणि सुरक्षित भविष्याकडे वळतोय. जेव्हा एखादी व्यक्ती निवृत्त होते तेव्हा तिला आपली जमापुंजी महागाईपासून सुरक्षित ठेवायची असते. अशा वेळी सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम किंवा SCSS ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. या योजनेचा व्याजदर सध्या सर्वाधिक म्हणजे 8.2% आहे. आणि हे व्याजदर तिमाहीला दिलं जातं, बरोबर? हो, त्रैमासिक. आणि सामान्यतः 60 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच हे खातं उघडता येतं. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जे लोक लवकर निवृत्त होतात त्यांचं काय? जसं की संरक्षण दलातील जवान जे 50शीतच निवृत्त होतात, त्यांना तर या उच्च व्याजदराचा फायदाच मिळणार नाही. नाही, यावर शासनाने योग्य तो विचार करून काही अपवाद ठेवले आहेत. जे नागरी कर्मचारी म्हणजे सिव्हिलियन एम्प्लॉईज निवृत्त झाले आहेत ते वयाच्या 55व्या वर्षानंतर हे खातं उघडू शकतात. अच्छा, आणि जवानांसाठी? संरक्षण दलातील जवानांसाठी ही वयोमर्यादा फक्त 50 वर्ष आहे. अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण यात काही अटी आहेत का? हो ना, निवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत गुंतवणूक करणं अनिवार्य आहे. आणि हे खातं फक्त स्वतःच्या नावावर किंवा जोडीदारासोबत म्हणजे स्पाऊससोबतच उघडता येतं. इथेही प्रीमॅच्युअर क्लोजरचे नियम गमतीशीर आहेत असं मी ऐकलंय. हो, जर 1 वर्षाच्या आत खातं बंद केलं तर कोणतेही व्याज मिळत नाही. आणि जर 1 वर्षानंतर केलं तर? वर्षांच्या आत बंद केल्यास 1% कपात होते. म्हणजे कुठेच सुटका नाही. आता आपण अशा एका योजनेबद्दल बोलूया जी खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करणारी आणि टॅक्स वाचवणारी मानली जाते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF. PPF हा तर दीर्घकालीन गुंतवणुकीचा राजा मानला जातो. सध्या याचा व्याजदर 7.1% वार्षिक आहे. इथे कंपाऊंडेड इयरली या शब्दाचा अर्थ श्रोत्यांना समजणं खूप महत्वाचं आहे. हो, याचा अर्थ दरवर्षी जे व्याज मिळतं ते मुद्दलात जमा होतं आणि पुढच्या वर्षी त्या एकूण रकमेवर पुन्हा व्याज मिळतं. यालाच व्याजावर व्याज मिळणं म्हणतात. आणि यात गुंतवणुकीची मर्यादा किती असते? एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणं अनिवार्य असतं. आणि समजा एखाद्या वर्षी पैसे भरणं जमलं नाही आणि खातं बंद पडलं तर प्रतिवर्ष 50 रुपये दंड आणि त्या वर्षाची किमान रक्कम 500 रुपये भरून ते खातं पुन्हा चालू करता येतं. PPF मधली सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यावरील कर्जाची सुविधा. म्हणजे स्वतःच्याच पैशांवर कर्ज घेण्याची मुभायत आहे. हो ना, खातं उघडल्याच्या आर्थिक वर्षानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर कर्ज घेता येतं. पण किती कर्ज मिळू शकतं? ज्या वर्षी कर्जासाठी अर्ज केला जातो त्याच्या 2 वर्षाआधीच्या अखेरीस जी शिल्लक रक्कम असेल त्याच्या 25% रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. पण मला वाटतं या कर्जाच्या परतफेडीचा नियम हा यातील सर्वात मोठा सायकोलॉजिकल ट्रॅप आहे. अगदी बरोबर ओळखलत. घेतलेलं कर्ज जर 36 महिन्यांच्या आत फेडलं तर फक्त 1% व्याज द्यावा लागतं. आणि जर 36 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला तर थेट 6% दराने व्याज आकारलं जातं. तेही कर्ज वितरित केल्याच्या तारखेपासून. बापरे, हा नियम म्हणजे आर्थिक शिस्तीचा कळस आहे. स्वतःच्याच भविष्यातून पैसे उधार घेतल्यावर जर वेळेत परतफेड नाही केली तर थेट 6%चा फटका. हो, हे नियम माणसाला पैशांची किंमत शिकवण्यासाठीच बनवले आहेत. आणि जर 15 वर्षांच्या मुदतीपूर्वीच PPF खातं बंद करायचं असेल तर 5 वर्षे पूर्ण झाल्यावरच गंभीर आजार, उच्च शिक्षण किंवा NRI झाल्यास 1% कपातीसह खातं बंद करता येतं. बरं,
आता आपण प्रौढांच्या गुंतवणुकीनंतर नव्या पिढीच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या योजनांवर लक्ष केंद्रित करूया. हो. सुकन्या समृद्धी खाते म्हणजेच SSA ही मुलींच्या भविष्यासाठी खऱ्या अर्थाने क्रांतिकारी योजना आहे. याचा व्याजदर 8.2% वार्षिक आहे. यात गुंतवणुकीची मर्यादा किती आहे? एका वर्षात किमान ₹250 आणि कमाल ₹1.25 यात गुंतवता येतात. आणि मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिचे पालक म्हणजे गार्डियन हे खातं चालवतात ना? हो. आणि हे खातं वेळेपूर्वी बंद करण्याचे नियम अत्यंत कठोर आहेत. म्हणजे काय अटी आहेत? खातेदाराचा मृत्यू किंवा अत्यंत गंभीर परिस्थितीतच हे खातं मुदतीपूर्वी बंद करता येतं. इतर कोणत्याही कारणासाठी नाही. या कठोरपणामागे एक स्पष्ट सामाजिक विचार दिसतोय मला. अनेकदा कुटुंबावर एखादं आर्थिक संकट येतं तेव्हा सर्वात आधी मुलीच्या भविष्यासाठी ठेवलेले पैसे मोडले जातात. अगदी बरोबर. या पैशांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठीच हे खातं असं लॉक ठेवलं जातं. सामाजिक सुरक्षेचा हा एक उत्तम नमुना आहे खरंच. महिला सक्षमीकरणासाठी अजून एक नवीन योजना आली आहे ना? हो. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच MSSC याचा व्याजदर 7.5% असून तो त्रैमासिक कंपाऊंड होतो. आणि कमाल मर्यादा किती आहे याची? या जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवता येतात. पण यातला 3 महिन्यांचे अंतर किंवा कूलिंग पिरियडचा जो नियम आहे तो खूप महत्वाचा आहे. तो कसं काम करतो? जर एखाद्या महिलेला दुसरं खातं उघडायचं असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या खात्यामध्ये किमान 3 महिन्यांचं अंतर असणं अनिवार्य आहे. मला वैयक्तिकरित्या हा 3 महिन्यांचा अंतरचा नियम खूप आवडला. अनेकदा एखादी मोठी रक्कम हातात आल्यावर घाईघाईत चुकीचे आर्थिक निर्णय घेतले जातात. हो ना. हा 3 महिन्यांचा काळ माणसाला विचार करायला वेळ देतो. एक प्रकारचा ब्रेक लावतो. एक्झॅक्टली. हे एक उत्तम बिहेवियरल टूल आहे. आता लहान मुलांसाठी असलेल्या आणखी एक विशेष योजनेबद्दल समजून घेऊया. PM केअर्स फॉर चिल्ड्रन. कोविड महामारीमध्ये ज्या मुलांनी पालकांना गमावलं त्यांच्यासाठी ही योजना आहे. यात संबंधित जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे जॉईंट होल्डर म्हणून काम पाहतात. आणि यातून पैसे कधी मिळतात? मूल जेव्हा 23 वर्षांचं होतं तेव्हा त्याला 10 लाख रुपये मिळतात. आणि या खात्यात जमा रकमेवर MIS प्रमाणेच 7.4% दराने मासिक व्याज मिळतं. म्हणजे एका अनाथ मुलाला कायदेशीर आणि आर्थिक पालकत्व देण्याचं काम ही योजना करते. खूपच सुंदर विचार आहे. हो. आता आपण काही पारंपरिक पद्धती आणि पोस्ट ऑफिसच्या कामकाजाचे जे सर्वसाधारण नियम आहेत ते बघूया. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच NSC बद्दल सांगाल? NSCचा व्याजदर 7.7% वार्षिक असून तो दरवर्षी मुद्दलात जमा होतो. यात कमाल मर्यादेचं कोणतंही बंधन नाही आणि 80C फायदाही मिळतो. आणि किसान विकास पत्र म्हणजेच KVP. KVPचा व्याजदर 7.5% आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्कम दुप्पट होते. बरं, अर्थशास्त्रामध्ये रक्कम दुप्पट कधी होणार हे काढण्यासाठी काही रूल वापरतात असं मी ऐकलंय. हो. त्याला रूल ऑफ 72 म्हणतात. 72ला जर व्याजदराने भागलं तर रक्कम दुप्पट होण्याचा कालावधी मिळतो. अच्छा, म्हणजे इथे कसं गणित होईल? इथे 72ला 7.5ने भागलं तर उत्तर साधारण 9.6 वर्षे येतं. म्हणजेच बरोबर 115 महिने. म्हणूनच KVPची मॅच्युरिटी मुदत बरोबर 115 महिन्यांची ठरवली आहे. क्या बात है. हे लॉजिक समजलं तर परीक्षार्थींना 115 महिने हा आकडा कधीच विसरता येणार नाही. इथेच माझा दुसरा क्विज येतो. श्रोत्यांनो, सांगा पाहू, KVPची सध्याची परिपक्वता मुदत किती महिन्यांची आहे? नुकतंच मी याचं गणित समजावून सांगितलंय. अचूक उत्तर आहे 115 महिने. आणि हे खातं 2.5 वर्षानंतर मुदतीपूर्वी बंद करता येतं. आता परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग. पोस्ट ऑफिसच्या सेवा आणि शुल्कांचे आकडे. हे आकडे परीक्षार्थ्यांना खूप कन्फ्यूज करतात. हो. म्हणून ते व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डुप्लिकेट पासबुकसाठी 50 रुपये आणि स्टेटमेंट ऑफ अकाउंटसाठी 20 रुपये शुल्क आहे. आणि खातं ट्रान्सफर करायचं असेल तर? खातं ट्रान्सफर करण्यासाठी 100 रुपये, चेक बाउन्स झाल्यास 100 रुपये आणि SMS अलर्टचे वार्षिक शुल्क 12 रुपये आहे. आणि या सर्वांवर GST वेगळा लागतो ना? हो. या सर्व शुल्कांवर GST अतिरिक्त आकारला जातो. आता तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. पोस्ट ऑफिसमध्ये ई-बँकिंग सुविधेचा कसा वापर होतो? ई-बँकिंग सुविधेमुळे आता मिनी स्टेटमेंट पाहणं, चेक रोखणं आणि RD किंवा PPF खात्यात पैसे भरणं अगदी सहज शक्य झालं आहे. आणि नॉमिनेशनबद्दलचे नियम काय आहेत? पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडताना नॉमिनेशन करणं पूर्णपणे सक्तीचं आहे. जास्तीत जास्त 4 व्यक्तींना नॉमिनी बनवता येतं.
मृत्यू दाव्याचे किंवा डेथ क्लेमचे नियम समजून घेणे खूप गरजेचं आहे. हो, जर खात्याला नॉमिनेशन असेल तर नॉमिनीला क्लेम फॉर्म, मृत्यूचा दाखला आणि ओळखपत्र जमा करून सहज पैसे मिळवता येतात. पण समजा नॉमिनेशन नसेल तर मात्र अनेक कायदेशीर शब्दांचा सामना करावा लागतो. जसं की प्रोबेट ऑफ विल, लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सक्सेशन सर्टिफिकेट. हे शब्द वाचायला खूप जड वाटतात, पण त्यांचा अर्थ अगदी साधा आहे. प्रोबेट ऑफ विल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मृत्यूपत्राची कायदेशीर सत्यता पडताळण्याची कोर्टाची प्रक्रिया. आणि जर मृत्यूपत्र नसेल तर कोर्ट लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सक्सेशन सर्टिफिकेट देतं, ज्याद्वारे कायदेशीर वारसाची ओळख पटवली जाते. ही गुंतागुंत टाळण्यासाठीच नॉमिनेशन अत्यंत महत्वाचं आहे. हो, परीक्षार्थींनी या कायदेशीर शब्दांचा अर्थ समजून घेतला तर परीक्षेतील मल्टिपल चॉईस प्रश्न सोडवणं खूप सोपं जातं. या सर्व शुल्कांमागे आणि दंडांमागे एकच विचार आहे: प्रशासकीय शिस्त राखणं. अगदी खरंय. या सर्व चर्चेचा एक मोठा अर्थ आज समोर येतो. पोस्ट ऑफिसचे हे नियम, वेळेपूर्वी पैसे काढल्यावर लागणारे दंड, मुदतींचे निर्बंध हे केवळ कागदोपत्री आकडे नाहीत. मग ते काय आहेत? मानवी मानसिकतेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी बनवलेले हे उत्तम बिहेव्हिअरल टूल्स आहेत. आपण जेवढी घाई करतो तेवढा आपला परतावा कमी होतो. संयम हे संपत्ती निर्माण करण्याचं सर्वात मोठं रहस्य आहे आणि हे नियम आपल्याला तोच संयम शिकवतात. जे परीक्षार्थी या संकल्पना अशा मोठ्या संदर्भात समजून घेतील त्यांना हे आकडे पाठांतर न करताही सहज लक्षात राहतील. मुदतवाढीचा वेळ असो की कपातीचा टक्का, प्रत्येक गोष्टीमागे एक निश्चित तर्क आणि गणित आहे. आणि पोस्टज्ञांच्या नोट्स याच तर्कावर आधारित आहेत, ज्यामुळे परीक्षेची तयारी केवळ पाठांतर न राहता एक समजून घेण्याची प्रक्रिया बनते. खरोखरच ही एक डोळे उघडणारी चर्चा होती. या सगळ्या नियमांच्या चौकटीतून एक अतिशय शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थेचं चित्र स्पष्ट होतं. हो, मलाही या चर्चेतून खूप काही शेअर करता आलं. याच विचारासोबत आपण आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटकडे आलो आहोत. श्रोत्यांनो, कोणताही आर्थिक निर्णय घेताना हे बिहेव्हिअरल टूल्स कसे काम करतात याचा नक्की विचार करा. घाईघाईत घेतलेला निर्णय भविष्यात किती महाग पडू शकतो हे या नियमांनी आपल्याला शिकवलंय. अगदी बरोबर. Thanks for connecting with Postal GAN classes. This is the lecture information given by Postal GAN classes for the preparation of Post Office Departmental Promotional Examinations. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. Thanks line for watching Postal GAN classes lecture.